तर त्याला 9-10 वर्ष झाले. आम्ही त्या शास्त्रीकडे गेलो, कारण त्यांचं पोरग आळंदीला होतं, माझा परिचय नव्हता. मी गेलो. मी तिथं गेल्यानंतर ते ब्राह्मण काका होते. म्हणे महाराजजी, मी म्हटलं काय, तुम्हाला केदारनाथचं महत्व माहिती आहे काय? म्हटलं नाही बाबा, पहिल्यांदाच आलो. सांगा म्हटलं काका. केदारनाथला एक वेळेस दिवा लावला जातो. ऐकून राहिल्या ना मागच्या मंडळी? दिवा लावला की दरवाजा बंद केला जातो. 6 महिन्यानंतर दरवाजा उघडला जातो केदारनाथचा. पण 6 महिन्यानंतर दरवाजा जर उघडला तरी दिवा चालूच असतो. केदारनाथ आमच्या घरचा तर 2 तास दिवस थांबत नाही. सामर्थ्य आहे. दुसरं सामर्थ्य सांगतो मी पहा. त्यांनी सांगितलेलं ढगफुटी, भूकंप समजते काय? भूकंप सलामे बाबा, भूकंप पाहिला का? म्या पाहिला, नगर जिल्ह्यामध्ये होतो त्यावेळी. सगळे लोक बाहेर त्या पोलिसाचे काळा 6 दिवस बाहेर झोपलो. थंडी म्हणाल तशी बोट्ट यायची नाही, बोट्टी यायची नाही. भूकंप, मोठ्या 10-10 मजली इमारती कोसळल्या. केदारेश्वर भगवंताचं महत्व आहे का? 20-20 मजली बिल्डिंगा खाली कोसळल्या, नदीत वाहून गेल्या. पण केदारनाथ जे मंदिर आहे त्या मंदिराला इच किंचितही धक्का लागला नाही. एखादी भित्त पडायला पाहिजे होती ना मंदिराची. शिवलिंग तर वाहून जायला पाहिजे होतं, पण एक किंचित नाही. ही ताकद भगवान शिवाची आहे. म्हणून जो केदारेश्वरला जाईल आणि गेल्यानंतर तो तिथून येईल त्याला साहित्य मुक्ती सांगितलेली आहे. आता 6वं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे भीमाशंकर. हे भीमाशंकर जे ज्योतिर्लिंग आहे त्याची आख्यायिका आहे भीमाशंकराची. हे आहे जुन्नर मंचर वरून रस्ता जातो, म्हणजे राजगुरुनगरच्या पुढे आहे भीमाशंकर. भयंकर झाडी आहे, झाडीच आहे. मोठ्या खोल दरे आहे आणि डांकीन वन आहे तिथं भीमाशंकरला. आणि त्या भीमाशंकरच्या शेजारी एक भीम नावाचा राक्षस होता. हा जो राक्षस आहे कोणाचा मुलगा आहे? कुंभकर्णाचा. कुंभकर्ण कोणाचा भाऊ होता? झाला आपला इतिहास रावणाचा. हा कुंभकर्ण याचा मुलगा भीम आहे. आणि ज्यावेळेस रामाने विराट नावाच्या राक्षसाला मारलं, या दिटवान निवर्तन तामा त्याला अमुक गतीला पाठवलं विराटाला. आणि त्याच्या धर्मपत्नीचं नाव होतं करकटी. त्या करकटीचा स्वीकार या कुंभकर्णानं केला. आणि त्या कुंभकर्णापासून त्या करकटीला भीम नावाचा मुलगा झाला. आणि हा भीम येथील
भक्तवत्सलांना त्रस्त करून होता, जनकजनार्दनांना त्यांनी त्रस्त करून सोडलं होतं. आणि त्रस्त करून सोडल्यामुळे सर्व मंडळी एकत्र येऊन, लक्षात ठेवा, एकत्रित येऊन धावा करतात. त्या ठिकाणी प्रभूचा धावा सुरू झाला. आणि धावा सुरू झाल्यानंतर जो कडकडीचा मुलगा भीम, त्याचा भगवंताने शाही केला, त्याला धारा तीर्थ पाडलेला आहे. शंकर भगवान म्हणतो, भीम म्हणतोय, देवा आता मी अर्ध्या मिनिटाचा सोबती आहे. मी आता तर जवळ गेलेला, पण माझी एक इच्छा आहे, तुमच्या नावाला माझं नाव जोडावं, म्हणजे माझाही उद्धार होईल. म्हणून त्या क्षेत्राला भीमा शंकर असं म्हटलं. आणि दुसरं महत्वाची गोष्ट आहे का, ज्या वेळेस भगवान सदाशिव शंकरजी बाबा त्यांना घाम आला, तो घाम देवाने तिथे सोडला. आणि सोडल्यानंतर त्या घामापासून भीमा आणि तुझ्या चरण, लक्षात ठेवा, भीमा नदीचा उगम भीमा शंकरापासून आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर आहे काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथाचं महत्व फार आहे. काशीला पण मी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर काही लोक सांगायचे, महाराज या ठिकाणी जो मरतो तो काशी स्वरूप होतो. आणि हे खरं आहे, कारण ज्यावेळेस मी तिथं गेलो, जरी तो जिल्हा आहे, वाराणसी जिल्हा आहे, त्याचे 100 लोक मरल, पण तिथं दररोजचे हजारो प्रेत येतात. केवळ मुक्ती मिळावी. आणि म्हणून मुक्तीदाता अधिक विधाता, हो, जर कोण असेल तर काशीश्वर भगवान आहे. काशीश्वर भगवान. नंतर आहे त्र्यंबकेश्वर. आता हे त्र्यंबकेश्वर 3 गुणातीत आहे. हे जे लिंग आहे छोट आहे, अंगठा आहे ना आपला अंगठा, भीमाशंकरला आपलं त्र्यंबकेश्वरला कोण कोण गेलं, सगळेच गेले, शाबास. आणि त्या लिंगाचं महत्वाचं आहे, 3 लिंग आहे, छोटे छोटे 3 लिंग आहे, म्हणून त्र्यंबकेश्वर. आता 3 लिंग म्हणजे काय, ब्रह्म, विष्णू आणि महेश, लक्षात ठेवा. म्हणून त्र्यंबकेश्वर. आणि दुसरं महत्वाचं असं चिंतन आहे, गौतम ऋषी हा एक महात्मा होऊन गेला. महात्मा कोणाला म्हटलं पाहिजे मावल्यांनो, महात्मा, एक शक्ती महात्मा, ज्याचं सखोल डीप मध्ये जाऊन त्याचं चिंतन आहे, त्याला महात्मा म्हटलेलं आहे. समते तो हृदय याचा आहे, त्याला महात्मा म्हणावं. आणि अशा गौतम ऋषीवर